नमस्कार, मी ज्ञानदा कदम आपला महाराष्ट्रामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन नेत्यांमधला वाद काही नवीन नाहीये, पण आता या दोन नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध सुरू झालंय, तेही जाहीरपणे। दोनही नेत्यांकडून एकमेकांवरती बोचरी टीका होतीये आणि हे वाकयुद्ध आता काहीसं वैयक्तिक पातळीवरती गेल्याचंही चित्र पाहायला मिळतंय। राज्यातले शिंदे गटाचे आणि भाजपचे नेते एसएनसी म्हणजे काय? एकनाथ संभाजी शिंदेचा शॉर्टकट एसएनसी म्हणून। शॉर्टकट? मग मी असं म्हणू का, त्यांचा युटी आहे, यूज अँड थ्रो। हे ऐकल्यानंतर हा काय प्रकार आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयकावरून रंगलेल्या वादात आहे। वक्फचा वाद आता वैयक्तिक पातळीवर येऊन पोहोचलाय। उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन नेत्यांकडून आता एकमेकांवर वैयक्तिक टीकेचा अंक सुरू झालाय आणि त्यातून उद्धव ठाकरेंनी शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेनेचं हे नामकरण केलंय। राज्यातले शिंदे गटाचे आणि भाजपचे नेते आपले खासदार काही नाराज आहेत, त्यांना समर्थनार्थ उद्धव ठाकरेंच्या या टीकेला शिवसेना फुटीची किनार आहे। 2022 मध्ये एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात आमदारांनी बंड केलं, त्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली, 40 आमदारांनी गुवाहाटी गाठलं आणि राज्यात सत्तांतर घडलं। त्यानंतर खरी शिवसेना कोणाची हा वाद निवडणूक आयोगाच्या दरबारात गेला, त्यावर निवडणूक आयोगानं शिंदेची शिवसेना खरी शिवसेना असल्याचा निकाल दिला, तर उद्धव ठाकरेंच्या पक्षाला शिवसेना उबाठा हे नाव मिळालं। पण ठाकरेंना ते मान्य नाही आणि त्यातून ठाकरेंनी शिंदेच्या शिवसेनेचं एसएनसी असं नामकरण केलं। या नामकरणावरून दोन्ही नेत्यांमध्ये नव्या वादाची ठिणगी पडली। उद्धव ठाकरेंनी केलेल्या नामकरणाला एकनाथ शिंदेंनीही प्रत्युत्तर दिलंय। एसएनसी म्हणजे काय? एकनाथ संभाजी शिंदेचा शॉर्टकट एसएनसी म्हणून। शॉर्टकट? मग मी असं म्हणू का, त्यांचा युटी आहे, यूज अँड थ्रो। असं म्हणू, वापरो और फेको, ही त्यांची नीती आहे, मला बोलायला लावू नका। शिंदे आणि ठाकरेंमधला वाद काही नवा नाही। खरं तर शिवसेनेतील शिंदेच्या बंडानंतर दोन्ही नेत्यांमध्ये संघर्ष पेटला। दोन्ही बाजूचे नेते एकमेकांवर टीका करण्याची संधी सोडत नाही। निवडणूक आयोगानं ठाकरेंच्या पक्षाला शिवसेना उबाठा हे नाव मंजूर केल्यानंतर शिंदेच्या शिवसेनेकडून त्यांना उबाठा म्हणून हिणवलं जातं। त्याला आता एसएनसीच्या माध्यमातून प्रत्युत्तर देण्याचा ठाकरेंचा प्रयत्न तर नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।